आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूँ खाजी मुहियुद्दीन। खबरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की खास खबरों पर। गुज़िश्ता शाम किराड़पुरा इलाके में मौजूद एक मकान में लगी आग ने ले ली एक 6 साला मासूम लड़की की जान। शहर भर में अफसोस का माहौल। गर्मी के सबब आग लगने के वाक़यात में हुआ इजाफा, अवाम को एहतियाती तदाबीर इख्तियार करने की ज़रूरत। म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत को रुजू हुए हो गया 1 साल मुकम्मल। अपनी कारकर्दगी पर उन्होंने किया इत्मीनान का इजहार, मगर ई गवर्नेंस मामले में नाकामी पर दिखाई दिए बेचैन। दिसंबर 2024 तक शहर की काया पलटने का किया अज़्म। RTO ऑफिस के दफ्तर में नहीं है गाड़ियां पार्क करने का कोई इंतज़ाम। मुख्तलिफ कामों से आने वाले शहरियान सड़क पर गाड़ियां पार्क करने पर मजबूर, मगर ट्रैफिक जाम होने पर मुताल्लिका पुलिस मुलाजमीन जब्त करने लगे हैं उनकी गाड़ियां। शहरियान में बेचैनी, तवज्जो का मतालबा। और नाजायज़ ताल्लुकात में रुकावट बन रहे शौहर का बेवफा बीवी ने अपने आशिक की मदद से कर दिया कत्ल। पुलिस और रिश्तेदारों को गुमराह करने की भी की कोशिश, मगर पुलिस की उकाबी नज़रों से नहीं छुप सका उसका झूठ। बेवफा बीवी और उसका आशिक पालम पुलिस के शिकंजे में। खबरें तफसील से। गुज़िश्ता रात किराड़पुरा इलाके में एक रिहायशी मकान में गैस सिलेंडर फटने के बाद लगी आग में एक 6 साला मासूम लड़की जाँ बहक हो गई, जबकि दीगर कुछ अफराद शदीद तौर पर ज़ख्मी हुए हैं, जिनका घाटी अस्पताल में इलाज जारी है। तफसीलात के मुताबिक इरफान शेख, रिजवान शेख, आमिर शेख और सलमान शेख, ये 4 भाई अपने अफराद ख़ानदान के साथ रोशन मस्जिद के सामने वाली गली में रहते थे। शाम के वक्त घर की ख़वातीन रसोई में रात का खाना बना रही थी कि अचानक गैस सिलेंडर ज़ोरदार आवाज़ के साथ फट पड़ा और देखते ही देखते पूरा मकान आग के नरगे में आ गया, जिसकी वजह से इलाके में खौफ फैल गया। मकान से आग के शोले उठते देख अतराफ के साकिनान वहां दौड़े चले आए और आग के नरगे में घिरे अफराद को मकान से बाहर निकाला और आग पर काबू पाने की कोशिश शुरू कर दी। इस हादसे की इत्तला फायर ब्रिगेड को दी गई, जिस पर फायर अमला वहां पहुंचा, मगर तंग गलियों की वजह से उसे जाए वारदात तक पहुंचने में काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ा। वाक़े की इत्तला मिलते ही DCP नवनीत कानवत, प्रशांत स्वामी, ACP धनंजय पाटिल, पुलिस इंस्पेक्टर रामेश्वर गाड़े, गौतम पातारे वहां पहुंचे और भीड़ को वहां से हटाया। इस हादसे में सदफ नामी 6 साला लड़की के जाँ बहक होने की इत्तला है। पुलिस अफसरान ने फॉरेंसिक अमले को वहां तलब किया और फॉरेंसिक रिपोर्ट आने के बाद ही आग लगने की असल वजह सामने आएगी, मगर इस हादसे से शहर भर में अफसोस का इजहार किया जा रहा है। आज शाम को 8:30 बजे के करीब शरीफ कॉलोनी किराड़पुरा एरिया में घर के अंदर एक आग लगी है इसमें, और उस आग के अंदर अभी हमारा इन्वेस्टिगेशन चल रहा है कि उस आग का कारण क्या है, कितने लोग जख्मी हुए हैं इसका भी अभी तक अंदाज़ा नहीं है। हमारी टीम इस पर काम कर रही है, फॉरेंसिक्स टीम को हमने बुला लिया है और जो लोग जख्मी हुए हैं उनका घाटी में इलाज चल रहा है, और कितने लोगों की इसमें तादाद है वो सारा अभी पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन है। तो ये हमारी प्राथमिक माहिती है। टेंटेटिवली घर में करीब 7 एडल्ट हैं और बच्चे थे। एग्जैक्ट इन्फॉर्मेशन अभी कोई नहीं बता रहा है, क्योंकि हमारा जो घर के जो ओनर है, घर में जो लोग रहते थे उनसे संपर्क नहीं हुआ है, बट हमारी टीम घाटी में गई है और इसके बारे में इन्फॉर्मेशन थोड़ी समय में मिल जाएगी। फैसी ऐसा लगता है, बट अगेन जब तक हमारी फॉरेंसिक्स टीम कुछ बोलती नहीं तब तक हम फाइनल नहीं कर सकते। नाजरीन, आए दिन शहर में आग लगने के वाक़यात में इजाफा होने लगा है। गुज़िश्ता रोज़ एक ही दिन में 3 मकामात पर आग लग गई थी। रेलवे स्टेशन फ्लाईओवर ब्रिज के नीचे जमाशुदा कचरे में भी आग लग गई थी, लेकिन खुशकिस्मती से इसमें कोई जानी नुकसान नहीं हुआ है। नाजरीन, गुज़िश्ता रोज़ दिन के वक्त अंगूरी बाग इलाके में एक अंजुमन के गोडाउन में आग लगने का वाक़या पेश आया था। इसी शाम किराड़पुरा इलाके में सिलेंडर फटने से लगी आग में एक 6 साला लड़की जाँ बहक हो गई। इसी शाम रेलवे स्टेशन इलाके में फ्लाईओवर के नीचे जमाशुदा कचरे का ढेर भी शोलापोश हो उठा था। फायर ब्रिगेड अमले ने सख्त जद्दोजहद के बाद आग पर काबू पा लिया और खुशकिस्मती से इस हादसे में कोई जानी नुकसान नहीं हुआ।
मगर इन हादसात पर काबू पाने के लिए शहरियान को एहतियाती तदाबीर पर अमल करना ज़रूरी हो गया है। शहरियान को चाहिए कि वह अपने मकानात की वायरिंग दुरुस्त करवा लें, गैस इस्तेमाल करते वक्त मुकर्ररा म्याद में उसकी पाइप तब्दील करते रहें। शहरियान को चाहिए कि गैस लीकेज होने पर चूल्हा हरगिज़ न सुलगाएं, बल्कि बावर्ची खाने और घर की खिड़कियां खोलकर गैस को बाहर निकलने दें। जब गैस की बू ख़त्म हो जाए तो एहतियात के साथ उसका इस्तेमाल शुरू करें। म्यूनिसिपल कमिश्नर जी श्रीकांत को अपने ओहदे का चार्ज हासिल किए 1 साल का अरसा मुकम्मल हो चुका है। उन्होंने इस दौरान अपनी कारकर्दगी पर इत्मीनान का इजहार किया, लेकिन साफ गोई से बात करते हुए उन्होंने ई गवर्नेंस में अपनी नाकामी पर अफसोस का भी इजहार किया। वाज़ेह रहे कि 1 साल पहले यानी 3 मई 2023 को जी श्रीकांत औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन में एडमिनिस्ट्रेटर की हैसियत से रुजू हुए। उनका मानना है कि शहर में पानी की किल्लत और म्यूनिसिपल कॉरपोरेशन की खस्ता माली हालत उनके लिए बड़ा चैलेंज थी और उन्होंने शहर में पानी फराहमी के निज़ाम को दुरुस्त करने और न्यू वाटर सप्लाई स्कीम को मुकर्ररा म्याद में मुकम्मल करवाने को अव्वलीन तरजीह दी है। उन्हें यकीन है कि दिसंबर 2024 के अख्तिताम तक प्रोजेक्ट मुकम्मल हो जाएगा, जिससे शहरियान को इस मसले से राहत मिल जाएगी और उन्हें वाफर मिक़दार में पानी मिल पाएगा। उन्होंने सहाफ़ियों को बताया कि एएमसी की आमदनी में इजाफे के लिए उन्होंने प्रॉपर्टी टैक्स और पानी पट्टी वसूली के साथ साथ शहर में मौजूद ऐसे मकानात जो नए सिरे से तामीर किए गए हैं या फिर पुराने मकानात जिनमें तरमीम की गई है मगर आज भी उन पर टैक्स आयद नहीं किया जा सका है, उन पर टैक्स लगाने के लिए ठोस कदम उठाए हैं, जिसके मुस्बत नताइज सामने आने लगे हैं। और माली साल 2023-24 में म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने टैक्स वसूली के सारे रिकॉर्ड तोड़कर एक नई तारीख रकम की है, जिसमें उन्हें अपने मातहतीन के साथ साथ शहरियान का भी भरपूर ताउन मिल रहा है। और साल 2024-25 के आगाज़ से ही शहरियान इमलाक टैक्स और पानी पट्टी अदा करने लगे हैं, जिसके बाद उन्हें उम्मीद हो चली है कि बहुत जल्द एएमसी माली बहरान से बाहर आ जाएगा। उन्होंने मज़ीद बताया कि स्मार्ट सिटी प्रोजेक्ट और एएमसी के फंड से उन्होंने शहर में कई नए अहम प्रोजेक्ट शुरू करवाए हैं, जिनकी तकमील के लिए उन्होंने 53 ऐलानात किए थे, जिनमें से बेशतर काम इत्मीनान बख्श तरीके से मुकम्मल किए जा चुके हैं और दीगर पर काम जारी है, जिनमें गरवारे स्टेडियम पर बैनुल अक़वामी सतह का क्रिकेट मैदान तामीर करवाना ताकि वहां नेशनल और इंटरनेशनल मैचेस मुनक़िद किए जा सकें, घन कचरा प्रोजेक्ट, गार्डन पार्क, गार्डन वाटर पार्क, म्यूनिसिपल स्कूल्स के एडॉप्शन स्कीम, स्मार्ट शमशान भूमि, स्मार्ट हॉस्पिटल्स, ई गवर्नेंस, जिसके ज़रिए शहरियान को 16 दस्तावेज़ात की घर पहुंच फराहमी, उड़ान प्रोजेक्ट, मुझे खेलने दो नामी प्रोग्राम, टैक्स कंट्रोल रूम, गुंठेवारी, म्यूनिसिपल अफसरान मुलाजमीन के लिए हर हफ्ते समाधान शिविर जैसे काम शामिल हैं। हाँ, और इन प्रोजेक्ट्स के कामों से वो मुतमईन हैं, मगर साफ गोई से बात करते हुए उन्होंने ई गवर्नेंस मामले में अपनी नाकामी पर सख्त अफसोस और नाराज़गी का इजहार भी किया और कहा कि वो इस मामले में नापास हो चुके हैं। उन्होंने कहा कि आइंदा कुछ दिनों में मराठवाड़ा की राजधानी कहलाए जाने वाले हमारे शहर की यकीनन काया पलट करके ही वो दम लेंगे। इस तरह का अज़्म उन्होंने सहाफ़ियों के साथ बातचीत के दौरान किया। हुकूमत कर्नाटका मुसलमानों को ओबीसी में रिजर्वेशन न दे, बल्कि उन्हें रिजर्वेशन देने के लिए अलहदा से कोटा अलॉट करे। इसी तरह कांग्रेस के ज़िम्मेदारान इस बात की गारंटी दें कि ओबीसी, एससी और एसटी रिजर्वेशन रद्द नहीं किया जाएगा। ये मुतालबा रियासती वज़ीर अतुल सावे ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान किया। कांग्रेस ने अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी, जामिया इस्लामिया शैक्षणिक संस्था, SC ST OBC आरक्षण संपुष्टात का आणले नाही? मग तिकडे का OBCला तिकडून त्या याच्यातून वगळलं? काश्मीरमध्ये 370 कलमला तर काय मला उलट वर्षानुवर्ष सर्व जनतेची इच्छा होती की 370 कलम रद्द झालं पाहिजे आणि ते आज रद्द केलं तर ते परत लागू करायचं त्यांचं आहे। आणि कर्नाटकामध्ये त्यांनी त्यांचं ज्या एका राज्यात राज्य आलं त्या राज्यामध्ये त्यांनी
मुसलमानांना आम्हाला आरक्षण देण्याबद्दल आमचा, पण ओबीसीच्या ह्याच्यातून का आरक्षण, ओबीसीच्या हक्काचं आरक्षण का त्यांनी हे केलं पाहिजे, आमचा हा प्रश्न आहे त्यांना. आणि त्याचं उत्तर या सगळ्या नेत्यांनी द्यावं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानात म्हटलं होतं की धर्माच्या याच्यावर आरक्षण देऊ नये, मग हे धर्माच्या याच्यावर आरक्षण नाही आहे का? मग धर्माच्या याच्यावर आरक्षण करायचं गरज काय? म्हणजे भरपूर मुस्लिम बांधव आहे तिकडे, आमचं म्हणणं काय, आरक्षण द्यावं. जसं मराठा आरक्षण देताना आता 10% आरक्षण त्यांना कुठल्या ह्याच्यातलं ओबीसीच्या आरक्षण नाही दिलं, त्या पद्धतीने आमचं म्हणणं आहे की काँग्रेसने हा शब्द दिला पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणातून मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही. ज्या पद्धतीने त्यांनी कर्नाटकात दिलेलं आहे, आमचा आरोप आहे त्यांच्यावर. नाही तर त्यांच्या 4 नेत्यांचं ज्यांची मी नावं घेतली त्या नेत्यांनी जाहीर सांगावं की आम्ही अशा प्रकारचं आरक्षण देणार नाही. ओबीसी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जसं कर्नाटकामध्ये त्यांनी ओबीसीमधून आरक्षण दिलं तसं पूर्ण देशभरात त्यांना आरक्षण द्यायचा त्यांचा विचार आहे. तो त्यांनी ते आरक्षण दिलं नाही पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला त्यांनी हात लावला नाही पाहिजे आणि हे त्यांनी जाहीरपणे जाहीर केलं पाहिजे. आणि मुसलमानांना आमचा विरोध नाही आहे. आमचा विरोध काय तुम्ही एक समजून घ्या. तुमचा प्रश्न थोडासा चुकीचा होतो आहे. मी काय बोलतो ते समजून घ्या. आमचं म्हणणं असं आहे की जसं कर्नाटकामध्ये तुम्ही ओबीसीमधून आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं तसं आज देशभरामध्ये त्या पद्धतीने मुस्लिम समाजाला त्यांना वेगळं आरक्षण द्यावं. आमचं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. त्यांनी तसं जाहीर करावं. ओबीसीच्या आरक्षणातून का मुसलमानांना आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचं काहीच नाही. तो त्यांनी त्यांचं फाईट करावं, त्यांनी मागावं. आज तुम्ही सांगा मला, जसं मी सांगितलं आता ज्या 2 युनिव्हर्सिटीजचं नाव घेतलं मी, आज त्या 2 युनिव्हर्सिटी आहेत ना, आम्ही कुठे त्याला विरोध करतो का? अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, जामिया मलिया इस्लामी युनिव्हर्सिटी आहे, अशा सगळ्या आहेत. आम्ही त्याला कुठे विरोध केला नाही. पण आमचं आज म्हणणं असं आहे की ओबीसीमधून तुम्ही जसं कर्नाटकामध्ये दिलं तसं तुम्ही देशभरामध्ये देऊ येतात, त्याला आमचा विरोध आहे. आणि जर तुम्ही नसाल करणार तर तुम्ही जाहीर केलं पाहिजे या 4 नेत्यांनी त्यांच्या भाषणामध्ये की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जे लिहिलं आहे की धर्मावर कुठलंही आरक्षण असणार नाही, त्या पद्धतीने त्यांनी जाहीर केलं पाहिजे. नाजरीन, शहर औरंगाबाद के रेलवे स्टेशन इलाके में मौजूद आरटीओ ऑफिस के अहाते में गाड़ियां पार्किंग करने का कोई नज़्म नहीं है, जिसकी वजह से मुख्तलिफ़ कामों से यहां आने वाले शहरियान अपनी गाड़ियां सड़क पर पार्क करने पर मजबूर हैं, जिसकी वजह से ट्रैफिक पुलिस उनसे जुर्माना वसूल करती है और उनकी गाड़ियां जब्त की जा रही हैं। नाजरीन, आरटीओ ऑफिस हुकूमत का एक अहम इदारा होता है। औरंगाबाद शहर में इस ऑफिस में रोज़ाना पूरे ज़िले से कई शहरियान मुख्तलिफ कामों से आते हैं, मगर यहाँ पार्किंग शेड न होने के सबब उन्हें अपनी गाड़ियाँ आरटीओ ऑफिस के बाहर ही पार्क करना पड़ती हैं, जिसकी वजह से यहाँ ट्रैफिक जाम होने लगता है और ट्रैफिक पुलिस रास्ते पर पार्क की गई गाड़ियां जब्त कर लेती हैं, जिसकी वजह से इस दफ्तर में आने वाले शहरियान में शदीद नाराज़गी और बेचैनी पाई जा रही है। उनका कहना है कि आरटीओ महकमे की गफलत के सबब उन्हें बिला वजह परेशानी का सामना है और बेवजह उन्हें ट्रैफिक डिपार्टमेंट को जुर्माना अदा करना पड़ रहा है। इन लोगों ने मुताल्लिका अफसरान से फौरी तवज्जो का मुतालबा किया है। हम मुसलमानों के ख़िलाफ़ नहीं हैं, लेकिन उन्हें नमाज पढ़ने का मशवरा देने वाले चंद्रकांत खैरे कौन होते हैं? इस तरह का हमला शिवसेना शिंदे ग्रुप के तर्जुमान व एमएलए संजय शिरसाट ने उन पर किया। इसी तरह उन्होंने एमआईएम के पार्लिमानी उम्मीदवार इम्तियाज़ जलील पर भी चोट की। आइए देखते हैं उन्होंने क्या कहा। आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही आहे. मुस्लिम समाजाला तुम्ही नमाज पढायला सांगणारे कोण, हा आमचा बेसिक प्रश्न आहे. मताच्या लाचारीसाठी तुम्ही कुणाला काही उपदेश करणार का? तुम्ही त्यांच्याबरोबर नमाज पढा ना. आम्हाला त्याची काही हरकत नाही. तुम्ही सुनता करून घ्या, आम्हाला काही हरकत नाही. मुस्लिम धर्म चांगला नाही असं कधीच मी म्हणलेलं नाही. ज्याच्या त्याच्या धर्माचं पालन प्रत्येकजण करतो, त्यांनी ते करावं. परंतु तुम्ही सांगणार तुम ऐसा करो तुम वैसा करो, हे तुम्हाला आज का सुचलंय? मुस्लिम समाजाची मतं घेण्यासाठी तुम्ही त्यांना सांगता 5 टाइम की नमाज पढो. तुम्ही त्यांना सांगता बाबा तुम्ही बी पढा. त्याला एखाद्या देवताच्या जर नमाज पडली, तुम्ही जर नमाज पडली त्यात गैर काय? तुम्ही नमाज पढा, तुम्ही सुनता करा ना. परंतु इतराला का मार्गदर्शन करता? ज्याचा त्याचा धर्म ज्याला त्याला प्रिय आहे आणि तो त्या पद्धतीने चालतो, मग तो मुस्लिम धर्म असो कोणताही धर्म असो,
त्यांना आपण मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मग कशासाठी बोलतो हा माणूस? काय गरज आहे तुला बोलायची? मी काय करावं हे तुम्ही सांगणार कोण? तुम्हाला कोणी अधिकार दिलाय का? इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला आहे? जो तो आपापल्या पद्धतीने करतो त्याला करू द्या. परंतु झालंय कसं की यांच्यावर जो पगडा आता बसलाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा, काँग्रेसने हेच केलं, मतासाठी मुस्लिम धर्माच्या लोकांना चिथवलं, दंगली घडवून आणल्या. राष्ट्रवादी तेच करते आणि त्याच्यामध्ये आता भरीसभर म्हणून हे त्यांच्याबरोबर असल्यामुळे तर यांना आता बाकीच्या सर्व गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत. बरोबर आहे ना, इम्तियाज जलीलने जे काय बोललं ते खरं आहे आणि मला वाटतं खैरेला त्यांनी बरोबर घेऊन गेलं पाहिजे. खैरेचं आणि त्याचं असलेलं प्रेम हे आता सगळ्याला जग जाहीर होत चाललेलं आहे, म्हणून खैरेंना सुद्धा नमाजीला घेऊन गेलं तर काही गैर नाहीये. एखाद्या धर्माबद्दलचा असलेलं त्याचं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त सुद्धा होऊ शकतं. नाही आता जग पुढे गेलेलं आहे, कधीही सुनता करता येते, असं काही विशेष वय राहिलेलं नाही. कोणी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही त्यांना अक्कली शिकवू नका हे माझं म्हणणं आहे. तुम्ही एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याला मार्गदर्शन करू नका, त्याचा धर्म त्याला कळतो. आणि तुम्ही जे आज बोलायला लागले हेच कदाचित बाळासाहेबाला अभिप्रेत असावं असं तुमचं जर समज असेल तर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरत आहात. ये खबर बड़े अफसोस के साथ दी जाती है कि अम्बेडकरी तहरीक के कायद वो पैंथर्स रिपब्लिकन पार्टी के कौमी सदर गंगाधर गाड़े इस दुनिया से चल बसे. वो 85 बरस के थे. साबिक रियासती वज़ीर गंगाधर गाड़े गुज़िश्ता कुछ दिनों से बीमार थे और आज सुबह 4:30 बजे उन्होंने आखिरी सांस ली और इस दारे फ़ानी से कूच कर गए. उनका जस्द खाकी 5 में बरोज़ इतवार दोपहर 12 ता 4 बजे तक शहरियान के दीदार के लिए उस्मानपुरा में वाक़े नागसेन कॉलेज के मैदान में रखा जाएगा. उसके बाद एजुकेशन सोसाइटी के अहाते में ही उनकी आखिरी रसूमात अदा की जाएंगी. पसमंदगान में उनकी अहलिया सूर्यकांता गाढ़े, लड़का डॉक्टर सिद्धांत गाढ़े, बहू डॉक्टर भावना वंजारी गाढ़े, उनकी हमशीरा निर्मला गवई और एक भरा पूरा ख़ानदान शामिल है. एएमसी इंतज़ामिया की जानिब से ज़ाहिर करदा ड्राफ्ट डेवलपमेंट प्लान पर एतराज़ात दाखिल करने का आखिरी दिन 6 मई है. लिहाजा मुतासरा शहरियान की जानिब से म्यूनिसिपल कॉरपोरेशन, अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट और ज़िला इंतज़ामिया के पास एतराज़ात दाखिल करने का सिलसिला जारी है. नाजरीन, 2 माह कबल एएमसी इंतज़ामिया ने हुकूमत महाराष्ट्र की जानिब से नामज़द करदा स्पेशल ऑफिसर की जानिब से पेश करदा ड्राफ्ट डेवलपमेंट प्लान और उसके अबूरी नक्शे ज़ाहिर किए थे, जिस पर महाराष्ट्र रीजनल प्लानिंग एंड टाउन प्लानिंग एक्ट 1966 की दिफा 26(1) के तहत अंदरून 2 माह एतराज़ात दाखिल किए जा सकते हैं. यूँ तो माहिरीन के अलावा मुख्तलिफ सियासी जमातों के कायदीन की जानिब से ये एतराज़ दाखिल किए गए हैं कि मज़कूरा ड्राफ्ट डीपी प्लान गलतियों का पलंदा है, जिसमें न सिर्फ लेआउट कॉलोनीज़ और स्लम बस्तियों पर रिजर्वेशन डाले गए हैं बल्कि कई डीपी रोड्स भी इसमें से गायब कर दिए गए हैं, जिसकी वजह से शहरियान में सख्त नाराज़गी और बेचैनी पाई जा रही है. जसवंतपुरा रहीम नगर के साकिनान हाजी शब्बीर खान रहीम खान, अनवर खान रहीम खान, ताइक्वांडो के बैनुल अक़वामी शोहरत याफ्ता खिलाड़ी रईस खान शब्बीर खान, नईम खान शब्बीर खान और दीगर की जानिब से डीपी यूनिट के स्पेशल ऑफिसर, म्यूनिसिपल कमिश्नर, हुकूमत महाराष्ट्र के अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट के चीफ सेक्रेटरी से मुलाकात की गई और उन्हें बताया गया कि सर्वे नंबर 36(1) और सर्वे नंबर 34 ये उनकी मौरूसी जायदाद है, जिस पर मज़कूरा अबूरी खाकों में खेल के मैदान, बागात और एसडीसी यानी सब डिविजनल सर्विस सेंटर के अलावा 12 मीटर डीपी रोड के लिए रिजर्वेशन डाल दिया गया है. जबकि सर्वे नंबर 34, 35, 36/1 और 37 ये उनकी मौरूसी जायदाद थी, जहां सिरात की जाती थी. उसमें से पहले ही सिडको इंतज़ामिया ने बेशतर ज़मीन अपनी तहवील में ले रखी है और इस मिल्कियत के एक हिस्से पर 30 मीटर का रोड भी तामीर किया जा चुका है और अब फिर से उनकी बची हुई रिहायशी ज़मीन पर रिजर्वेशन डालकर उन्हें उनकी मिल्कियत से महरूम किया जा रहा है, जो उनके साथ सरासर नाइंसाफ़ी और उन पर जुल्म है.
لہٰذا ان کے اعتراض پر سنجیدگی سے غور کرتے ہوئے یہ ریزرویشن منسوخ کیے جائیں، جس پر حکومت مہاراشٹر کے اربن ڈیولپمنٹ ڈپارٹمنٹ کے چیف سیکریٹری پردیپ گوئل، میونسپل ایڈمنسٹریٹر جی شریکانت اور ضلع کلکٹر دلیپ سوامی نے انہیں تیقن دیا کہ ان کی جانب سے داخل کردہ اعتراض پر سنجیدگی سے غور کیا جائے گا۔ ضابطۂ اخلاقی خلاف ورزی کرنے والوں پر شکنجہ کسنے کے لیے بنائے گئے اسکواڈ نے گزشتہ روز شاہگنج ہندی بھون سے گزر رہی ایک گاڑی کی جانچ کی تو اس میں بڑے پیمانے پر غیر قانونی دیسی شراب کا ذخیرہ پایا گیا، لہٰذا ایک شخص کو گرفتار کیا گیا اور شراب کا ذخیرہ وہ گاڑی بھی ضبط کر لی گئی۔ ناظرین، ان دنوں ملک بھر میں لوک سبھا انتخابات کی گہما گہمی ہے، جس کے سبب پورے ملک میں ضابطۂ اخلاق نافذ ہے، جس کی خلاف ورزی کرنے والوں پر شکنجہ کسنے کے لیے خصوصی اسکواڈز ہر جگہ تشکیل دیے گئے ہیں، جو 24 گھنٹے گشت کر رہے ہیں اور مختلف مقامات پر چیک پوسٹ بھی بنائے گئے ہیں۔ گزشتہ روز ہندی بھون شاہگنج سے قریب الیکشن ڈپارٹمنٹ کا یہ اسکواڈ گاڑیوں کی جانچ کر رہا تھا کہ اسکواڈ میں شامل عملے کو ایک 4 ویلر گاڑی جس کا نمبر MS20EY 6100 ہے، اس میں دیسی شراب کا ایک بڑا ذخیرہ دکھائی دیا، جس کی مالیت 25,000 روپے بتائی جا رہی ہے، جس پر الیکشن آفیسرز اور پولیس افسران نے اس معاملے میں ایک شخص کو گرفتار کر لیا اور دیسی شراب کے ذخیرے کے علاوہ کار بھی ضبط کر لی۔ ناجائز تعلقات رکھنے میں رکاوٹ بننے والے اپنے شوہر کا بے وفا بیوی نے عاشق کے ساتھ مل کر قتل کر دیا۔ یہ معاملہ تعلقہ پالم کے مضافات میں پیش آیا۔ پولیس بے وفا بیوی اور اس کے عاشق کو گرفتار کر چکی ہے۔ ذرائع سے موصولہ اطلاع کے مطابق تعلقہ پالم کے مضافات شیرپور میں کونڈیبا نارائن شیوٹے نامی شخص اپنے مکان کے سامنے موجود ورانڈے میں سو رہا تھا کہ اس کی بے وفا بیوی نے اپنے عاشق کی مدد سے رات 12 بجے کے بعد اس پر تیز دھار ہتھیار سے وار کر کے اسے موت کے گھاٹ اتار دیا، اور اتنا سب کچھ کر لینے کے بعد بھی وہ انجان بننے کا ڈرامہ کرتی رہی، اور پولیس و رشتہ داروں کو گمراہ کرتے ہوئے بتایا کہ کچھ نامعلوم افراد وہاں پہنچے اور انہوں نے اس کے شوہر کا قتل کر دیا اور پھر وہاں سے فرار ہو گئے۔ اس واردات کی اطلاع ملنے پر پالم پولیس اسٹیشن کے انسپکٹر راؤ صاحب گاڑے واڑ اپنے عملے کے ساتھ جائے واردات پر پہنچے اور تفتیش کا آغاز کرتے ہوئے پہلے ڈیڈ باڈی کو پوسٹ مارٹم کے لیے رورل اسپتال بھجوایا۔ اس کے بعد گھر والوں کے بیانات لینے شروع کیے تو انہیں مہلوک کی بیوی کے بیان پر شک ہوا، جس پر انہوں نے اپنے سینئرز سے مشورہ کرنے کے بعد ایک اسکواڈ تیار کیا اور ملزم کی تلاش کے لیے اسے بھجوا دیا۔ تو تعلقہ پیٹ شیوانی نامی گاؤں میں جوئی کی حیثیت سے رہنے والا شخص جو کہ بامن کا متوطن ہے، جس کا نام بسویشور وینکٹی ہے، جو لوہا سے دیگر مقامات پر بھاگنے کی تیاری کر رہا تھا، اسے پالم پولیس اسٹیشن کے API ماروتی کاروار، سگریو کیندرے، بابو سنگنواڑ اور ان کے عملے نے حراست میں لے لیا۔ اسے اور مہلوک کی بیوی کو پولیس اسٹیشن لے آئے۔ اس وقت وہاں موجود ضلع پربھنی کے SP رویندر سنگھ پردیسی، اسسٹنٹ پولیس سپرنٹینڈنٹ یشونت کاڑے، ڈپٹی ڈویژنل پولیس آفیسر ڈاکٹر سمادھان پاٹل نے جائے واردات پر وزٹ دی اور جانچ میں مزید تیزی لانے کی ہدایت انسپکٹر گاڑے واڑ کو دی۔ پالم پولیس اسٹیشن میں قتل کا کیس درج کر لیا گیا ہے۔ مزید تحقیقات پولیس انسپکٹر ماروتی کاروار کر رہے ہیں۔ ہڑکو N11 علاقے میں موجود اسکیٹنگ گراؤنڈ میں آج صبح ایک شخص کی لاش پائی گئی، جس کی شناخت گنیش دراکھے کی حیثیت سے کر لی گئی ہے۔ واضح ہے کہ آج صبح ہڑکو N11 علاقے میں موجود اسکیٹنگ گراؤنڈ پر ایک نوجوان خون میں لت پت پڑا پایا گیا، جس کی اطلاع سڑکو پولیس اسٹیشن کو دی گئی، اور اطلاع پاتے ہی متعلقہ پولیس اسٹیشن کا عملہ اور پولیس محکمے کے اعلیٰ افسران فوری وہاں پہنچ گئے اور قانونی کارروائی شروع کی، جس کے بعد مہلوک نوجوان کی شناخت گنیش جگناتھ دراکھے کی حیثیت سے کر لی گئی ہے، جو چکل تھانہ علاقے کا ساکن تھا۔ اس نوجوان کا قتل کس نے اور کیوں کر کیا، یہ ایک معمہ بنا ہوا ہے۔ یہ معاملہ سڑکو پولیس اسٹیشن میں درج کیا گیا ہے اور پولیس قاتل کو ڈھونڈنے میں مصروف ہے۔
اسی طرح قتل کی ایک اور واردات شہر کے اینٹ کھیڑا علاقے میں پیش آئی ہے، جس میں پرانے تنازع پر ایک نوجوان کا قتل کر دیا گیا۔ اس معاملے میں ملزم کو ڈھونڈ نکالنے میں ساتارہ پولیس کو کامیابی ملی ہے، لیکن ایک ہی روز میں شہر میں قتل کی 2 وارداتیں منظر عام پر آنے سے شہریان میں خوف اور بے چینی کا ماحول ہے۔ خبریں ختم کرنے سے پہلے آئیے ایک بار پھر نظر ڈالتے ہیں آج کی سرخیوں پر۔ گزشتہ شام کراڑپورہ علاقے میں موجود ایک مکان میں لگی آگ نے لے لی ایک 6 سالہ معصوم لڑکی کی جان، شہر بھر میں افسوس کا ماحول۔ گرمی کے سبب آگ لگنے کے واقعات میں ہوا اضافہ، عوام کو احتیاطی تدابیر اختیار کرنے کی ضرورت۔ میونسپل ایڈمنسٹریٹر جی شکانت کو رجوع ہوئے ہو گیا 1 سال مکمل۔ اپنی کارکردگی پر انہوں نے کیا اطمینان کا اظہار، مگر ای گورننس معاملے میں ناکامی پر دکھائی دیے بے چین۔ دسمبر 2024 تک شہر کی کایا پلٹنے کا کیا عزم۔ آر ٹی او آفس کے دفتر میں نہیں ہے گاڑیاں پارک کرنے کا کوئی انتظام، مختلف کاموں سے آنے والے شہریان سڑک پر گاڑیاں پارک کرنے پر مجبور، مگر ٹریفک جام ہونے پر متعلقہ پولیس ملازمین ضبط کرنے لگے ہیں ان کی گاڑیاں، شہریان میں بے چینی، توجہ کا مطالبہ۔ اور ناجائز تعلقات میں رکاوٹ بن رہے شوہر کا بے وفا بیوی نے اپنے عاشق کی مدد سے کر دیا قتل، پولیس اور رشتہ داروں کو گمراہ کرنے کی بھی کی کوشش، مگر پولیس کی عقابی نظروں سے نہیں چھپ سکا اس کا جھوٹ، بے وفا بیوی اور اس کا عاشق پالم پولیس کے شکنجے میں۔ اسی کے ساتھ MCN اردو نیوز اب یہیں ختم ہوتی ہے، کل پھر ملاقات ہوگی کچھ اور خبروں کے ساتھ، تب تک کے لیے میں قاضی محی الدین آپ سے اجازت چاہتا ہوں، خدا حافظ۔